10 दिवसाच्या मुक्कामानंतर आज अखेर बाप्पा आपल्याला निरोप देत आहेत आणि बाप्पाच्या निरोपासाठी नागपूरच्या राजाची जी आहे ती आता मिरवणूक निघालेली आहे। नागपूरच्या तुळशीबाग महाल येथील या परिसरामध्ये 10 दिवसापूर्वी बाप्पाची म्हणजे नागपूरच्या राजाची मोठ्या भक्तिभावामध्ये स्थापना करण्यात आलेली होती। विदर्भच नाही तर संपूर्ण नागपुरातूनही इथे मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। बाप्पा आपल्या भक्तांना आशीर्वाद देतो आणि आज जो आहे तो बाप्पा आपल्या विसर्जन मिरवणुकीसाठी निघालेला आहे। नागपूरचा राजा आहे, 29वे वर्ष आहे, हे सलग 29व्या वर्षापासून नागपूरच्या राजाची स्थापना करण्यात येते। महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी या बाप्पाच्या म्हणजे नागपूरच्या राजाची मूर्तीची उंची जी आहे ती 1 इंचाने वाढवण्यात येते। त्याचबरोबर बाप्पाचे जे दागिने असतात, जे आभूषण असतात ते पूर्णपणे सोने आणि चांदीचे असतात। 10 दिवस पूर्णपणे बाप्पाची पूजा भक्तिभावाने पूजा केल्यानंतर आज अखेर इथून निघालेले आहे। मंडपातून बाप्पाची मूर्ती जी आहे नागपूरच्या राजाची ती बाहेर काढण्यात आलेली आहे, रथावर सजवण्यात आलेली आहे आणि कोराडी येथील जे जो विसर्जन तलाव तयार करण्यात आलेला आहे।